कोणासाठी नेते बा? ते आई ते रेवतीसाठी घेऊन जाऊन राहिले. बर अगं मग तिला इथंच बोलव ना, मस्तपैकी चहा मांडते गरमा गरम. चल नाही नको आहे, तिला काहीतरी काम आहे. मी जाऊन देऊन येते. बर लवकर ये ग. हा. राधिका माझ्याशी खोटं बोलत आहे का? समिता, काय आहे? नानाजी आहेत का ग? मला त्यांना जरा भजी द्यायची होती. सांग ना, जाऊ का? बाजूला हो ना. हा नाही, नानाजी आहेत आत, पण तू आज जाऊ नाही शकत. काऊन? काऊन काय? हे आधी परत घेऊन जा. आधी अपमान करायचा आणि नंतर गोड बोलायला यायचं. अगं असं काऊन बोलतेस तू? गैरसमज येतो आई बाबांचा, नाना नानींचा. तेच तर सगळं बोलायला आली ना मी. काही एक गरज नाहीये. हे प्लीज आधी इकडनं घेऊन जा. इतका आमचा अपमान केला तो काय मी विसरून जायचा? नाही. काय काय झालं? नानी बघा ना, ही काय भजी वगैरे घेऊन येते. इतका आपला अपमान केला तुमचा नानांचा, तरी आली परत इकडे. राधिका प्लीज, तू आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा प्लीज. समिधा, काय चाललंय? समिधा, माझ्या बायकोशी या भाषेत बोलायचं नाही, कळलं? हो का? मग प्लीज तिला सांगा ना आमच्या घरात सारखी सारखी येत जाऊ नको म्हणून. भजी कशाला आणली तिने इकडे? तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो. एकदा संबंध संपलाय, हे डिक्लेअर झालंय ना आता. राधिका, तुला इथे यायची काय गरज होती? अहो ते नानाजींना भजी द्यायला आले होते. आणि मला मुळात एक कळत नाहीये, इतकं सगळं होऊनही ही खायला कसं काय आणू शकते आपल्यासाठी नानी? राधिका, तू इथे का? तू तर मला बोलली होती की तू रेवतीकडे जातेस. मग इथे काहून आली तू? माझी खोटं बोलली का ग? नाही. काय काय चाललंय का इथं? नानाजी ते आई ते नानाजींना भजी द्यायची होती म्हणून आले मी इथे. राधिका, तुला मी सांगितलं होतं ना यायच्याशी काही एक संबंध ठेवायचा नाही म्हणून. मग काहून आली तर? हे बघ राधिके, काही घेऊन येऊ नकोस. काही नकोय आम्हाला. जा, परत जाय तू. झालं समाधान का? अहो पण आई, तुला सांगितलं, एकदा अपमान झाला तो बस झाला. काही नकोय आम्हाला. आणि घरच्यांचं ऐकावं. कळलं का नाही का बोलले ते? हा, का अजून इथं थांबायचंय अपमान करून घ्यायला? मला म्हणाली मी रेवतीकडे जाऊन येते म्हणून. माझी खोटं बोलली ना तू? मला आवडलं नाही बरं राधिका हे. हो, राधिका, तू घरी जा बरं आत्ताच्या आता. राधिका, घरी चल. आता का आलं? आता काऊन रडते? केली ना हाकलपट्टी त्याईनी? तुला किती वेळा सांगितलं नको जाऊ नको जाऊ, पण नाही ऐकणार नाही. आई, आता तिने मुद्दामून तुला त्रास व्हावं म्हणून केलंय का सगळं? हा, मुद्दाम केलं तिनं गुरु. तुला राधिका आता आमच्या मान अपमानाची काही फिकीरच राहिली नाही. पाय आई, तुला माहितीये ना तिचा सोसायटीतल्या सगळ्या लोकांवर किती जीव आहे. माहित आहे. त्यांच्याशिवाय राहू नाही शकत ती. आता बस हा, आता हा विषय इथे वाढवू नका. चर्चा इथेच थांबव आता, हा प्लीज. आणि आई, तुला माहितीये नाना नानी तिला आई वडिलांसारखे आहेत.
तर कसं वाटलं असेल तिला, म्हणून तिने मग आपलं- आम्ही का परके आहो का? नाही तसं नाही आई. मग कसं राधिका? राधिका तुला मी किती वेळा समजावलं सांग बर? हा, आपलं घर, आपला संसार, आपली माणसं सगळ्यात आधी जपायची असते, आणि मग ही सगळी लावलेली नाती, मानलेली सगळी मंडळी. ए पाय, नाना नानींचं वाईट व्हावं असं काही मला वाटत नाही बरं. आमच्यासाठी ते वाईट नाहीयेत, पण महापौराला येऊन कोणी मारून जातात म्हणजे काय? हा, मला नाही पटलं ते. बोलले मी त्या दिवशी. हा, खरंच माझं चुकलं ना, थोडस समजून घ्या ना तुम्ही. अरे का महापौराला येऊन एकदम थोबाडीत मारते? महापौरगा चुकला ना, त्याचे कान पिळा, बोला. हे असं थोबाडीत वगैरे मारणं नाही आम्हाला सहन होणार. महापौरगा आहे तो. हे बरं राधिका, यापुढे आता तू त्याच्याशी जर का बोललीस ना, तर मी तुझ्यासोबत बोलणार नाही. बस बस बस. आई आई आओ आओ, तुम्ही तरी सांगा ना. राधिका ऐक, तू शांत हो बरं. हा, रडू नकोस. ऐक, एक लक्षात घे, आईचा राग काही नानांवर नाहीये. हा, त्यांचा राग परिस्थितीवर आहे. येते का लक्षात? त्यामुळे जरा वेळ गेला, ती शांत झाली की आपोआप निवळेल ना तिचा राग. ओके, रडू नकोस बरं. खरंच होईल का हो असं? मला सगळेजण हवे. आई बाबा, नाना नानी, महाजनी काका, सगळेजण. हो हो. नानी, रडताय का तुम्ही आता? आणि रडून काय होणार आहे? मुळात नाही, असल्या लोकांशी संबंधच ठेवायला नाही पाहिजे. असल्या लोकांची म्हणजे? मुलगी आहे ती माझी. मुलगी? मानलेली मुलगी आहे ती नाना, जन्मने दिलाय तुम्ही तिला. आणि त्या घरात इतका अपमान झाला तरी अजून पुरे नाही वाटतं झालं तुम्हाला? समिता, काय चुकीचं बोलले मी? काय झालं? का ओरडताय तुम्ही समिता? राधिका यांच्यासाठी भजी घेऊन आली होती, तर हिने अपमान करून तिला हाकलून दिला घरातून. समिता, अगं तुला काय गरज आहे या सगळ्या गोष्टींमध्ये पडायची? भारती तू रडू नकोस. काय आपलाही नाईलाज आहे. मनावर दगड ठेवून गप्प बसावं लागतं. अहो पण त्याचा राधिकाला किती त्रास होतोय. हा, खरं तर मी सुद्धा नाही म्हणालो, तिचा काही दोष नसताना. खरं तर मला हे नीट सांगता आलं असतं, पण तर नको त्या माणसानं येऊन दरवाजा उघडला, तेव्हा सगळा तिकडचा राग इकडे काढला.